असं सुका मसूर वांगी कधी खाल्ली का? नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं. त्यात तेल गरम झाल्यानंतर कांदा कट केलेला होता बारीक, तो टाकून घेतला. त्यात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवला. त्यात थोडंसं मीठ टाकलं ना का लगेच कांदा सॉफ्ट होतो आणि गोल्डन ब्राऊन होतो. नक्की तुम्ही कांदा परतताना थोडं मीठ टाकून घ्या. त्यात कांदा परतून झाला, त्यात हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकून घेतली, हिंग टाकला. ते छान मिक्स करून घेतलं सर्व. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसिक मसाले जे आहेत ते देखील टाकून घेऊ शकता. गरम मसाला देखील टाकू शकता. मी मसूर 5 तास भिजवले होते, ते आता त्यात टाकून घेते आणि ते पण चांगले परतून घेते मी आता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि वांगी देखील मी कट केलेली होती, मिठाच्या पाण्यात ठेवलेली. मसूर परतून झाल्यावरती देखील टाकून घेतली त्यात. ते पण छान मिक्स करून घ्यायची वांगी आणि अगदी थोडं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मिक्स करून झालं ना का 10 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. ते मसूर आणि वांगी लगेच शिजतात, जास्त वेळ नाही लागत. जर घाईच्या वेळेत जर करायची असेल तर खूप छान होते ही भाजी आणि लवकर बनते. नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.